नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अनाथांची आई हा पाठ आपण बघितलेला आहे व ह्या पाठामध्ये आपण सिंधुताई सपकाळ या स्त्री जी सामाजिक कार्यकर्ता आहे, जो अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाते, यांचं व्यक्तिमत्व, यांचं कार्य आपण याच्यामध्ये बघितलेलं आहे. किती बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी ममता बालसदन हे आपल्या संस्थेची निर्मिती केलेली आहे. तर आज आपण ह्या पाठावर आधारित याच्या दिलेला स्वाध्याय बघूया. ठीक आहे, तर स्वाध्याय आपण बघण्याकरिता आपण स्वाध्यायाकडे वळूया. तर कृती पहा. सर्वात प्रथम योग्य पर्याय निवडा. हे कृती तुम्हाला निवडायची आहे. योग्य पर्याय निवडा म्हणजे तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायचं आहे, याच्यातून ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया की चिंदीला शाळेत शिकण्यात मनाई होती. कारण का बरं चिंदीला शाळेत शिकण्यात मनाई होती? चिंदी घरात सर्वात मोठी होती म्हणून काय? त्यांच्या घरातील कुणी यापूर्वी शाळेत पायरी चढली नव्हती म्हणून काय? की ती आईबाबांची लाडकी होती म्हणून. तर उत्तर आहे त्यांच्या घरातील कुणीही यापूर्वी शाळेची पायरी चढली नव्हती, हे त्याचे उत्तर आहे. तुम्ही बघितलं आहे की चिंदीच्या आईने तिला रागवलं होतं, म्हटलं होतं की आपल्या घरात आजपर्यंत कोणीही यापूर्वी शाळेची पायरी चढली नाही म्हणून तू सुद्धा जायचं नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. हे तुम्हाला याच्या पुढे लिहायचं आहे. ठीक आहे. चिंदीने कविता छापलेले कागद बिडात लपवून ठेवला. त्याचं कारण असं होतं की सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे. तुम्हाला माहीत आहे, ज्यावेळेस चिंदीचं लग्न झालं होतं तर सिंधुताई सपकाळ ज्या घरी त्यांना लग्न होऊन गेल्या होत्या, त्यांच्या घरी सगळे म्हणजे निरक्षर होते, कोणाला शिक्षणाचा गंधसुद्धा नव्हता. आणि त्याच्यामुळे तिथे जे पण वाण्याकडून वगैरे त्यांना कागद मिळेल, त्याच्यामध्ये असलेले जे पण त्यांचे जे मॅटर असे ते लपून वाचत असे. तिला वाचण्याची भरपूर आवड होती. तर सासरच्या लोकांना तिचे वाचन आवडत नसे म्हणून हे इथे लिहायचं आहे. ठीक आहे, समजलं? याच्या पुढे बघूया. उत्तरे लिहा. बुनियादी शाळेतील शिक्षकांची नावे. तर पहिलं आहे, तुम्हाला माहीत आहे की 2 नावे आहे. तर आपण ते पाठाच्या आधारे घेऊया. 2 नावे कोणत्या, कोण 2 शिक्षक होते बघूया. तर तुम्हाला पहिलं शिक्षक आहे कांबळे गुरुजी, हे तुम्हाला लिहायचं आहे. कांबळे गुरुजी त्याचं उत्तर. आणि दुसरे शिक्षक कोणते होते? वांदिले गुरुजी. तर हे आहे कांबळे गुरुजी आणि दुसरे आहे वांदिले गुरुजी. इथेच आहे तुमचं उत्तर. पहिल्या बॉक्समध्ये तुम्ही हे लिहू शकता, दुसऱ्या बॉक्समध्ये हे लिहू शकता, कांबळे गुरुजी आणि वांदिले गुरुजी. आपल्याला पाठाच्या उतारावर आधारित उत्तर लिहायचं आहे म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट काही दिले नाही, तुम्हाला इथून शोधून लिहायला मी शिकवत आहे. तर कसं लिहिणार आहे आपण याच्यातून पाहून, वांदिले गुरुजी आणि कांबळे गुरुजी. ठीक आहे, पुढे बघूया. समजलं आहे उत्तर त्याचं? दुसरा प्रश्न कोणता आहे त्याच्यामध्ये? चिंदी लहानपणी कागद पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती. म्हणजे चिंदी तुम्हाला माहिती आहे, तिच्याकडे परिस्थिती अशी नव्हती की ती कागद व पेन घेऊ शकत होती. त्याच्यामुळे ती एक वनस्पतीचा वापर कागद व पेन म्हणून करत होती. ते कुठली वनस्पती आहे ते उतारात आपण शोधूया. तर आपण इथे जेव्हा शोधू त्यावेळेस आपल्याला नजरेस पडेल की भराडीचा काटा हा तिचा पेन होता. म्हणजे ते भराडीचं जो वनस्पती होती, म्हणजे भराडीचा काटा ते पेन म्हणून वापरत होते. भराडी पेनच्या ठिकाणी असं पेन, तर पेन काय म्हणून वापरत होती? भराडीचा काटा. व भराडीचं पान हे काय म्हणून वापरत होती? कागद म्हणून वापरत होती. भराडीचा काटा पेन म्हणून वापरत होती, भराडीचा जो पान होतं ते कागद म्हणून ते वापरायची. ठीक आहे, असं आपल्याला इथे लिहायचं आहे. जर आपण थोडं छोटं बघून जर केलं याच्यातून तर आपल्याला लक्षात येईल की आपण पेनची जो संपर्क आहे तो काटा म्हणून केला आहे भराडीचा, आणि पान जो आहे तर कागद म्हणून आपण केलेला आहे. तर असं तुम्ही उत्तर शोधून इथून लिहायचं अतिशय सोप्या प्रमाणात. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतरची तर खालील समूहासाठी शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. याच्यासाठी एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे ह्या शब्दासाठी एक त्याचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर अक्षर ज्याची शत्रू आहे, म्हणजे अक्षर ज्याला बिलकुल कळत नाही, जसं आपण निरक्षर म्हणतो, पण आपल्याला उताराच्या आधारावर लिहायचं आहे. तर आपण इथं बघू तर आपल्याला इथं दिसेल जो निरक्षर आहे त्याला इथं काय म्हटलं? अक्षर शत्रू.
तर आपल्याला काय लिहायचं तिथं अक्षर शत्रू. काय लिहायचं आहे अक्षर शत्रू. इथं लिहायचं आहे अक्षर शत्रू. ठीक आहे. हे त्याचं ज्याला बिलकुल वाचता लिहिता नाही त्याला अक्षर शत्रू आपण म्हणतो. ज्ञानाची तहान. ज्ञानाची तहानाला अर्थ आहे इथेच तुम्ही पहा शब्दार्थमध्ये ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा. ज्ञानाची तहान म्हणजे ज्ञानतृषा. म्हणजे काय होते ज्ञानतृषा म्हणजे उत्तरातलंच आहे सगळे उत्तरं. तर इथं लिहायचं ज्ञानतृषा. ठीक आहे. पहा बरं तुमच्या उत्तरातच तुम्हाला सगळे उत्तरं इथं मिळत आहे. याच्यानंतर लिहायचं आहे गटातील वेग. तर असं तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा येईल मित्रांनो. तर तुम्ही हे शब्दसमूहासाठी जेव्हा पाठ समजून घेता त्यावेळेस त्याचे कठीण शब्दाचे अर्थ समजून घेणं गरजेचे आहे. म्हणजे त्याचे तुम्हाला लगेच शोधून उत्तरे लिहिता येईल. गटातील वेगळा शब्द ओळखा. याच्यातून वेगळा शब्द ओळखायचा आहे व तो शब्द वेगळा काय याच्या मागील कारण स्पष्ट करायचं सुद्धा आहे. तर आपण इथं गटातील वेगळा शब्द इथं तुम्ही पहा हे 3 नावे आहे आणि आम्ही हे काय आहे सर्वनाम. हा वेगळा शब्द आहे आम्ही. तर ह्या वेगळा याच्यासाठी आहे की तो सर्वनाम आहे आणि बाकीचे सर्व काय नाम आहे. काय आहे नाम आहे. रमेश, जोसेफ, यास्मिन हे काय नाव आहे आणि बाकीचे सर्व नाम आहे. तर तुम्ही याला वेगळं करायचं आणि लिहायचं आहे की रमेश, जोसेफ, यास्मिन हे सर्व नाम आहे व आम्ही जो आहे ते सर्वनाम आहे. तर ते, तुला आणि आम्ही. आता इथं कोणता वेगळा आहे ते, तुला, आम्ही हे सर्वनाम आहे आणि जे आहे ते सर्वनाम नाही आहे. तर असं तुम्हाला लिहायचं आहे. तनुजा, समीर, राधिका, सुंदर. तर हे 3 नाव दिसते तुम्हाला. तनुजा, समीर, राधिका हे काय नाव आहे. सुंदर हे आपण एखाद्या गोष्टीसाठी म्हणतो की हे फूल किती सुंदर आहे. म्हणजे हे विशेषण आहे. म्हणजे सुंदर हे विशेषण आहे आणि बाकीचं सर्व काय नाम आहे असं लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. त्याला, मला, करणे, तुम्हाला. त्याला, मला, तुम्हाला तर मध्ये करणे जो आहे ते वेगळे आहे. करणं हे क्रियापद आहे. आपण करतो ॲक्शन कृती करतो. तर करणे हे क्रियापद आहे. बाकीचे हे सर्वनाम आहे असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहून पहा. जसं इथं रमेश, जोसेफ, यास्मिन हे नाम आहे. आम्ही हे सर्वनाम आहे. ठीक आहे. याच्यानंतर एक खालील शब्दातील अक्षरावरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. म्हणजे शब्द दिलेले आहे याच्यावरून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे एकदम इंटरेस्टिंग म्हणजे कृती आहे, ॲक्टिव्हिटी आहे जे तुम्हाला करायचं आहे. जसं त्यांनी एक शब्द दिला आहे संग्रहालय. संग्रहालय म्हणून त्यांनी शब्द केलेला आहे तयार. जसं पहिला हाल दिसत आहे, मग यात केला आहे, मग इथला हात घेतला आहे. तुम्ही कुठलाही शब्द फक्त या शब्दातला कुठलाही शब्द तुम्ही मागं पुढं कसंही करून एक नवीन म्हणजे मिनिंगफुल म्हणजे त्याचा अर्थरहित शब्द बनवा. जसं हा इथून घेतला आहे तर इथं तर हात बनला. हे स इथून घेतला संत बनला आहे की नाही. असं तुम्ही याच्यातून आणखी शब्द तुम्ही तयार करू शकता. करून पहा बरं आणखी कोणता शब्द बनवू शकतो तुम्ही. हात केला जसं आता इथं आणखी तुम्ही बनवू शकता. कोणतं बनवू शकता पहा मी पण बघतो. ठीक आहे. तर तुम्ही बघून याला तयार करण्याचा प्रयत्न थोडासा. तसेच तुम्हाला हे जसे त्यांनी शब्द तयार केलेले आहे याच्याद्वारे तसंच तुम्हाला या बाकीचे 4 शब्दाद्वारे शब्द तयार करायचे. जसं आता आपण इथं एक बघूया पक्षी. पहिला शब्द काय होईल पक्षी. ठीक आहे. पहिला शब्द तयार झाला. दुसरा काय संरक्षण. तिथेच दिलेले असते मित्रांनो तुम्ही पाहायचं संरक्षण. ह्या संरक्षण म्हणजे एखाद्याचे बचाव करणे. मग काय विषय हे काय दिसतं विषय. तिसरा का शब्द काय झाला विषय. 3 शब्द झाले. आणखी पहा तुम्ही क्षण. ह्या बाया क्षण. क्षण म्हणजे मुवमेंट. क्षणही तयार झाला. तुम्ही मागं पुढं कुठूनही घेऊ शकता. मी तुम्हाला म्हटलं याद्वारे भरपूर शब्द तयार होते. क्षण. आणखी कोणता आधी तुम्ही पहा. तुम्हाला जो वाटेल तो शब्द आपण इथं करणार आहोत. कर म्हणजे कर म्हणजे टॅक्सी होते आणि कर म्हणजे आपण कोणतं काम कर म्हणतो ते पण होते. ठीक आहे. आणखी कुठलं होते तुम्ही पहा. तर तुम्ही शोधा याच्यापैकी आणि अशी जी स्वाध्याय आहे तो पूर्ण करा. ठीक आहे. तर हे आपल्या
ह्या पाठातील स्वाध्याय. स्वमत तुमच्या मनाने तुम्हाला लिहायचं आहे, कारण की स्वमत हे कोणी म्हणजे शिक्षक फक्त तुम्हाला त्याचं मार्गदर्शन करू शकते, पण लिहिणं आपल्या शब्दातच आहे. जसं लेखिकाने कांबळे गुरुजीबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दात लिहा. तर कोणती भावना तुम्ही व्यक्त केली होती त्यांनी इथं तुम्ही बघितलं तर तुम्ही बघेल की त्यांच्या कारण ते थोडीफार शिकू शकले होती, कारण की तुम्ही बघितलं की त्यांची जो माया होती, त्यांच्या मायामुळे कोणत्या पण शिक्षक जर तुम्हाला प्रेमाने हे कराल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल माया वाटेल. तर हे सगळं त्यांची ह्या उतारावरून तुम्ही मदत घेऊन त्याच्याबद्दल उत्तर. त्यांनी खूप माया केली, मी शाळेत उशिरा गेली की ते रागवत नसतं. तर हे सगळ्यात त्याच म्हणजे कांबळे गुरुजीचे म्हणजे गुण होते, त्यांचे डोळे आश्वासक होते. तर याला आपल्या शब्दात तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर ह्या याच्यावर आधारित स्वाध्याय तुम्ही लिहून घ्या आणि तयार करा. ठीक आहे. धन्यवाद.